रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीनंतर विविध विषय समित्यांच्या सभापती पदांच्या निवडीसाठी झालेल्या विशेष सभेत भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा महामंत्री वैकुंठ पाटील यांची सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली। त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले। वैकुंठ पाटील यांनी याआधी देखील जिल्हा परिषदेत विरोधी पक्ष नेता म्हणून काम केले आहे। आता भाजप गटनेते पदाची जबाबदारी पक्षाने त्यांना दिली आहे। यावर्षी जिल्हा परिषदेवर शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी अशी महायुती झाल्याने शिवसेना शिंदे गटाला 2 सभापतीपद, भाजपला 1 आणि राष्ट्रवादी पक्षाला 1 असा फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे। उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपमधून एकच अर्ज आल्याने पीठासन अधिकारी सुनील थोरवे यांनी वैकुंठ पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर केली। भारतीय जनता पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे यासाठी मी जनतेच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून काम करणार आहे। पेण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे काही प्रश्न प्रलंबित आहेत, ते प्रथम मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले। पद महत्त्वाचं नाही तर जनतेची कामे होणे महत्त्वाचे आहे। पद येतो जातो, परंतु नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम हे लोकप्रतिनिधींचे आहे। त्यामुळे माझ्या पदाचा वापर मी माझ्या जनतेसाठी करेन असा विश्वास वैकुंठ पाटील यांनी व्यक्त केला। वैकुंठ पाटील यांची रायगड जिल्हा परिषद सभापतीपदी निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले। त्यांचे अभिनंदन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती। विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी भेटून त्यांना शुभेच्छा दिल्या। जिल्हा परिषदेचं सभापतीपद या ठिकाणी डिक्लेरेशन झालेलं आहे। जिल्हा परिषदेच्या विशेष समित्या आहेत त्या 7 तारखेनंतर डिक्लेअर होणार आहेत। विशेष करून जिल्हा परिषदेचा 27 तारखेला सर्वसाधारण सभा आहे आणि त्या वेळेला जिल्हा परिषदेचा गेले 7-8 वर्षामधला पहिला अर्थसंकल्प सादर होणार आहे। या अर्थसंकल्पामध्ये समाजातील शेवटच्या घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच तो अर्थसंकल्प पुढे येणार आहे। आज आपण पदाला महत्त्व देण्यापेक्षा कामाला महत्त्व देणारी माणसं आहोत। पद येतील जातील पण काम होत राहायला पाहिजे। माणसाला आपण दिलेली ताकद ही शेवटच्या तळागाळापर्यंत जायला पाहिजे। प्रश्न सुटले गेले पाहिजेत। आरोग्यविषयक सुद्धा जिल्हा परिषदच्या अनेक ज्या काही समस्या आहेत त्या सोडवल्या गेल्या पाहिजेत। शाळांच्या बाबतीत सुद्धा जे काही प्रश्न आहेत ते सोडवले गेले पाहिजेत। आज अर्थ असेल, बांधकाम असेल, कृषी असेल, पशुसंवर्धन असेल, या सर्व विषयांमध्ये जो काय कमतरता आहे ती कमतरता जी काय कमतरता आहे ती कमतरता येत्या काळात भरून काढणार आहोत। निश्चितपणे चांगला कामाचा ठसा येत्या काळात आम्ही उठवून तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद आणि सहकार्याने एक अव्वल नंबरची जिल्हा परिषद महाराष्ट्रामध्ये करण्याचा आमचा मानस आहे। जिल्हा परिषदचं सभापती पद मिळालं याच्यातच मी माझ्या पक्षाचं आभार मानतो। खरं म्हटलं तर पदापेक्षा या जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी तळागाळापर्यंत जाऊन त्यांचं काम करणं हे आमचं उद्दिष्ट आहे। पद खातं याच्यापेक्षा आपल्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून ज्या काही लोकांच्या समस्या असतील, ज्या काही अडचणी असतील, जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्हा परिषद ही 1 नंबरची जिल्हा परिषद कामाच्या रूपाने कशी होईल याचा आमचा प्रयत्न राहील। पद येतील जातील परंतु जिल्हा परिषदेमध्ये चांगलं काम व्हायला पाहिजे। शिक्षण विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, बांधकाम विभाग असेल, वित्त विभाग असेल, कृषी विभाग असेल, पशुसंवर्धन विभाग असेल, या विभागांच्या माध्यमातून गेले 4 वर्षामध्ये प्रशासक म्हणून या जिल्हा परिषदेवर आलेला आहे आणि त्या प्रशासकाच्या कालावधीमध्ये लोकांची अनेक कामे प्रलंबित आहेत। ती प्रलंबित कामे व तो सगळा राहिलेला बॅकलॉग अनुशेष भरून काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत।